अमरावती महानगरपालिकामध्ये महापौर ठरला. भाजपकडून सव्वा वर्षाचा फॉर्म्युला. आधी भाजपचे श्रीचंद तेजवानी, नंतर आशिष अतकरे होणार महापौर. 6 फेब्रुवारीला होणार महापौर पदाची निवडणूक. महाराष्ट्रात पहिला शिंदे समाजाचा महापौर अमरावतीमध्ये होणार. अमरावती महानगरपालिकामध्ये भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी अजितदादा गट, रवी राणाची युवा स्वाभिमान पार्टी आणि शिवसेना शिंदे गट अशा प्रकारची सत्ता स्थापन होणार आहे. तर आज भाजपाच्या अंतर्गत बैठकीमध्ये सुरुवातीचे 2.5 वर्ष भाजप घेणार आहे. सुरुवातीचे 1.25 वर्षात भारतीय जनता पार्टीचे श्रीचंद तेजवानी, नंतर दुसरा 1.25 वर्ष भाजपचे आशिष अतकरे हे भाजपचे महापौर होणार आहेत. महाराष्ट्रात भाजपने शिंदे समाजाचा पहिला महापौर श्रीचंद तेजवानी यांना संधी दिली. 6 फेब्रुवारीला होणार महापौर पदाची निवडणूक. त्यापूर्वी भारतीय जनता पार्टीने अधिकृतरित्या महापौर पदाचे उमेदवार जाहीर केले आहेत. दुसऱ्या 2.5 वर्षात युवा स्वाभिमान पार्टी आणि राष्ट्रवादी अजितदादा गट उपमहापौर पद देण्यात येणार आहे. हिंदी मराठी साइडर हूँ। ठीक है। आपके महापौर पद के लिए चुना गई नियुक्ति हुई है, अभी होने वाली है, हो गई है, पार्टी ने घोषणा की है। क्या कहेंगे, पहली प्रतिक्रिया क्या आपकी? पहले तो मैं नीचे से लेके ऊपर तक और ऊपर से लेके नीचे तक सभी मेरे नेतागणों का मैं बहुत बहुत आभारी हूँ, जिन्होंने एक छोटे कार्यकर्ता को अर्श से लेके अर्श तक पहुँचाया है। बहुत बहुत आभारी हूँ मैं पूरे भारतीय जनता पार्टी की टीम का, जिन्होंने मुझे लायक समझा। आज महापौर की इतनी बड़ी प्रथम नागरिक की जवाबदारी मुझे दी हुई है। इसमें मैं पूर्ण कोशिश करूंगा, अपना पूरा जद्दोजहद करके उनके नज़रों में पूरा खरा उतरूंगा और जो निर्णय समय समय पर पार्टी लेंगी मैं उसे पूरा करने की पूरी कोशिश करूंगा। विकास का है जो मुद्दा, स्वच्छता का मुद्दा है, इस पे हम प्रायोरिटी से काम करने वाले हैं। जैसे कि आप सभी को पता है कि 4 साल जो हमारे निकले हैं ये प्रशासन राज के थे, जिसमें सबसे ज़्यादा जो प्रॉब्लम आया हुआ है जनता को, अमरावती शहर की पूर्ण जनता को स्वच्छता की, वो स्वच्छता पे हम प्रथम विचार करेंगे और सभी नगर सेवकों को साथ में लेके मैं पूर्ण रूप से काम करूंगा। यही आप सभी के लिए वादा करता हूँ। बहुत बहुत धन्यवाद। आशिष भाऊ, पक्षाने तुमची 1.25 वर्षासाठी महापौर पदी नियुक्ती केलेली आहे. काय तुमची पहिली प्रतिक्रिया आणि शहर विकासाचा काय तुमच्याकडे नेमका अजेंडा आहे? सर्वप्रथम मी महाराष्ट्र राज्याचे लाडके प्रदेशाध्यक्ष रघुवीर चव्हाण साहेब यांचे खूप आभारी आहे. त्याचसोबत महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे सुद्धा खूप आभारी आहे. त्याचसोबत अमरावती शहराचे लोकप्रिय पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आणि अमरावती शहराचे ज्यांच्या अध्यक्षतेखाली आम्हाला पक्षाचं तिकीट दिलं आमचे धांडे साहेब आणि आमच्या पार्टीचे सगळे कोर कमिटी मेंबर यांचं सगळ्यांचं मी खूप आभारी आहे की त्यांनी आमच्या विश्वास दाखवून आम्हाला तिकीट दिलं. आज आम्ही निवडून आलो आणि आम्हाला महापौर बनवलं. माझ्यासारख्या एखाद्या सामान्य कुटुंबातील पुराला आज ही संधी दिली त्याबद्दल मी सर्व भारतीय जनता पार्टीचं खूप आभारी आहे. काय शहर विकासाचा काय अजेंडा तुमच्या समोर आहे? शहर विकासाचा आराखडा म्हणजे मागच्या 4 वर्षापासून अमरावती महानगरपालिकेमध्ये कोणी नगरसेवक नाही आणि या पूर्ण प्रशासकीय राजवटीमध्ये महानगरपालिकेचं पूर्ण सगळं कोलमडलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये या अमरावती शहरातील सर्व जे नागरिक आहेत यांच्या ज्या समस्या आहेत, रोड, नाली, रस्ते, प्राथमिक गरजा ह्या पूर्णपणे मागे पडलेल्या आहेत. परंतु आता आमच्या माध्यमातून आम्हाला पार्टीने आमच्यावर जबाबदारी दिली आणि त्याच्या माध्यमातून त्यांचं संपूर्ण 100% पूर्ण काम करण्याचा प्रयत्न